केसीसी मॅथ क्लासेस सुदगीर मध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण पाहणार आहोत एक्सरसाइज फर्स्ट 6th क्लास सेमीच्या मुलांना पण येतो आणि किंवा मराठीच्या मुलांना पण सेम आहे। त्यामध्ये फर्स्ट क्वेश्चन आहे, व्हॉट शेप विल बी फॉर्म्ड इफ कॅरम पीसेस आर प्लेस्ड ऑन टॉप ऑफ अदर। म्हणजे कॅरमचे पीसेस जर एकावर एक असे जर ठेवले तर कोणता शेप खालीलपैकी तयार होईल। त्यापैकी आपल्याला त्या चारीपैकी सांगायचे, क्युबॉइड होईल का सिलेंडर होईल का कोन होईल का क्यूब होईल, या चारीपैकी आपल्याला त्यापैकी सांगायचे। तर एकावर एक जर सिलेंडर सारखे ठेवलं तर त्यापैकी आपल्याला सिलेंडरचा शेप तयार होईल, सिलेंडर, याला राईट करायचं। दुसरा क्वेश्चन आहे त्यामध्ये, बाय विच टू सिमिलर शेप्स इज हावर ग्लास फॉर्मड। आता एखादा ग्लास आहे, तो ग्लासचा प्रकार तिथे चित्रामध्ये दिलेला आहे, त्या ग्लासच्या याच्यानुसार कोणता शेप तयार होईल असं सांगितलेलं आहे। त्याचं उत्तर आहे कोन, या डी ला राईट करायचे आपल्याला। त्यानंतर तिसरा आहे, विच ऑफ द फॉलोइंग शेप्स इज नॉट 3 डायमेन्शनल। आता या चारपैकी कोणता 3 डायमेन्शनल नाही ते विचारले। तर यापैकी हा स्क्वेअरला 4 बाजू असतात म्हणून हा 3 डायमेन्शनल नाही, बाकीचे सगळे 3 डायमेन्शनल आहेत। अशा प्रकारे क्वेश्चन फर्स्ट, क्वेश्चन 2 आणि क्वेश्चन 3 एक 3चे आपल्याला फक्त काही ऑप्शन दिले, त्यापैकी आपल्याला लिहायचे। हा एकावर एक जर 3 ठेवलं, असं जर एकावर एक गोटे ठेवलं तर सिलेंडर टाइप तयार होतो। नंतर एक ग्लासचा कोन साईजचा ग्लास आहे तो। नंतर विच ऑफ द फॉलोइंग शेप इज नॉट अ 3 डायमेन्शनल, त्यापैकी स्क्वेअर हा 3 डायमेन्शनल नाही। त्याच्यानंतर क्वेश्चन 2 आहे, ड्रा 3 डायमेन्शनल फिगर फ्रॉम द नंबर्स गिवन बिलो अँड राईट द नेम्स। आता इथे 4 बॉक्स मध्ये 4 प्रकारचे जे दिले त्याचे प्रत्येकाचे फक्त मी तुम्हाला उत्तर सांगतो, बाकीचे तुम्ही ते लिहून घ्यायचे। प्रत्येकाने एक्सरसाइज करताना ते सर्व लिहायचे, लिहून त्याच्या खाली उत्तर लिहायचे। मी फक्त इथं तुम्हाला त्याचे आन्सर सांगणार आहे। तर पहिला आहे, there are 5 faces, 5 vertices and 8 edges. One face is square and the remaining faces are triangular. One face त्याचा स्क्वेअर टाइप मध्ये आहे आणि रिमेनिंग फेसेस आर त्याचे ट्रायंगुलर आहेत। तर अशामध्ये इथं उत्तर येते त्याचं रेक्टेंग्युलर पिरामिड तयार होतो। रेक्टेंग्युलर पिरामिड, या प्रकारचा पिरामिड तिथं तयार होतो, किंवा याला आपण पेंटागॉन देखील म्हणू शकतो। पेंटागॉन देखील तिथं तयार होतो। यामध्ये दुसरा आहे, वन फेस इज कर्व्ड, इट हॅज नो वर्टायसेस अँड नो एजेस। त्याचा एक फेस कर्व्ड आहे आणि त्याला वर्टायसेस नाहीत किंवा एजेस नाहीत, तो तसा तो स्पियर तयार होतो, गोल। त्यापैकी त्याला ज्याला वर्टायसेस वगैरे आणि वर्टायसेस नसतात आणि त्याला एजेस नसतात, तशा आकृतीला आपण स्पियर असं म्हणतो। त्यापैकी तिसरा आहे, देर आर 6 फेसेस 12 एजेस अँड 8 वर्टायसेस। देर आर 6 फेसेस 12 एजेस अँड 8 वर्टायसेस, तो आहे रेक्टेंग्युलर प्रिझम। त्याचं उत्तर आहे रेक्टेंग्युलर प्रिझम तयार होतो तिथे। आणि फोर्थ आहे, देर इज अ वन कर्व्ड फेस, 2 सर्क्युलर एजेस अँड 2 फ्लॅट फेसेस आहे। त्याचं उत्तर आहे सिलेंडर। सिलेंडर टाइपचा आहे, त्यामुळे हा सिलेंडरचा तयार। अशा प्रकारे हा एक्सरसाइज फर्स्ट पूर्ण याच्यामध्ये कंप्लीट झालेला आहे। आपण एक्सरसाइज सेकंड साठी दुसरा व्हिडिओ बनवू। असेच व्हिडिओ पाहण्यासाठी आपण या चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।